राज्याच्या राजकारणात सध्या एक मोठा वाद पेटलाय. विधानसभेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी डीडीएसआर ग्रुपवर गंभीर आरोप करत ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा दावा केलाय. पडळकर यांनी असा आरोप केला की या प्रकरणात IRS अधिकारी सचिन मोटे यांचेही नाव समोर येत असून डीडीएसआर ग्रुपच्या माध्यमातून गैरप्रकार सुरू असल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालायचा आहे. एक DDSR ग्रुप तयार करून ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात फसवलंय. ह्याची संख्या 4 ते 5 हजारापर्यंत आहे. आणि हा IRS अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्यानं इतर लोकांच्या नावावरती ही कंपनी रजिस्टर करून आतापर्यंत DDSR हाइट्स, तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अनु विश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, हनी होम्स, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, ही तर आमदार खासदारांची सोसायटी आहे. मैत्री हाऊसिंग सोसायटी कळमोली, मुंबई अजिंक्य हाऊसिंग सोसायटी, मैत्री सानपाडा, DDSR हेरिटेज, कलाकार पत्रकार हाऊसिंग सोसायटी, DDSR ड्रीमवूड, DDSR प्राइड, नंतर DDSR अनुपर्व, जय श्रीकृष्ण, DDSR लक्ष्मी, रिव्हरसाइड, अशा जवळजवळ 18 सोसायट्या आणि काही प्लॉट्स घेऊन लोकांना फ्लॅट देतो, कमी दरात देतो, अशा पद्धतीनं लोकांच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. परंतु अजून बिल्डिंगचं कामच नाही. 2 ते 3 हजार कोटी रुपये हे इन्व्हेस्टरकडून गोळा केलेले आहेत. लोकांच्याकडून त्याच्या बुकिंग घेतलेल्या आहेत. आणि याच्या संदर्भामध्ये लोकांच्या बऱ्याच माझ्याकडे तक्रारी आल्या, पण हा IRS अधिकारी असल्यामुळं लोक याबाबत घाबरत आहेत. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे, याच्याबद्दल काहीतरी सूचना सिडकोला पण दिल्या पाहिजेत. त्यांनी GST मोठ्या प्रमाणात बुडवलेली आहे. GSTनं त्यांना नोटीस काढलेली आहे. GST अधिकारी त्यांना मॅनेज आहेत. माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सकाळीच पत्र दिलेलं आहे. एक त्यांना नोटीस, तिथले जे अधिकारी आहेत तहसीलदार माननीय ठाणेचे दत्तात्रय बेंडे यांनी काही ब्राचचा त्यांना दंड पण केलेला आहे, पण भरून घेतलेला नाही. हे सगळं प्रकरण हे 2000 कोटीच्या वर जातंय. आणि तो एक जो त्यांना फाईट पैसे करून देतोय जीवनदास KP बाई म्हणून, ह्या लोकांनी 2000 कोटी त्यांना वाईट करून दिलेले आहेत. लोकांची फसवणूक आहे. 2025 ला 2026 ला फ्लॅट त्यांना ताब्यात देतो म्हटले होते, एकालाही फ्लॅट ताब्यात दिलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, मला वेळेचं बंधन आहे माहित आहे, परंतु आपण योग्य अधिकाऱ्यांना याच्याबद्दलच्या सूचना द्या. माझ्याकडे इन्व्हेस्टर बुकिंग करणाऱ्या सगळ्या लोकांची यादी आहे. गोपीचंद पडळकरजींनी आता जी माहिती सभागृहात मांडली आहे ती गंभीर दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन योग्य कारवाई करावी. सन्माननीय गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा प्रकारची माहिती या सभागृहात दिली आहे. सदस्याने दिलेली माहिती खरी समजून त्याच्यावर कारवाई करण्याची या सभागृहाची पद्धत आहे. त्यामुळे त्यांची माहिती ही प्राप्त करून घेऊन जॉईंट CP लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्या संदर्भातली चौकशी करण्यात येईल. वेगवेगळ्या फोरमकडे त्यांनी जे सांगितलं, GST असेल किंवा इतर गोष्टी असतील. दरम्यान या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज DDSR ग्रुपचे MD राहुल हजारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की आमचे सर्व व्यवहार नियमानुसारच चालतात. हजारे पुढे म्हणाले, जर खरंच लोकांना काही अडचणी असत्या तर त्यांनी स्थानिक आमदारांकडे तक्रार केली असती. आटपाडीच्या आमदारांकडे जाण्याची गरजच भासली नसती. तसेच त्यांनी पडळकर यांच्यावर वैयक्तिक सूडबुद्धीनं आरोप केल्याचा आरोप करत म्हटले की हे कोणत्याही ग्राहक किंवा सोसायटीचे आरोप नाहीत, तर पूर्णपणे राजकीय हेतूनं केलेले आहेत. हजारे यांनी पुढे 2000 कोटींच्या कथित घोटाळ्यावरही भाष्य करत सांगितले की घोटाळा झाला आहे की नाही, आणि झाला असेल तर कोणी केला हे वेळ आल्यावर समोर येईल. मला उघड करायला भाग पाडू नका. IRS अधिकारी सचिन मोटे यांच्याशी संबंधांबाबत त्यांनी स्पष्ट केले की ते आमच्या भागातील अधिकारी आहेत. कधीकधी ऑफिसमध्ये येऊन करसंबंधी मार्गदर्शन करतात. या पलीकडे कोणताही संबंध नाही. शेवटी त्यांनी आव्हान दिले की जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाने ते सादर करावेत.
सचिन मोठे साहेब आमच्या भागातले एक UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे. आटपाडीमधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत, IRS ऑफिसर सचिनजी मोठे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत. एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचं मार्गदर्शन करतात, पण आमच्या भागातले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूफ करावं आणि मांडावं. असं होतं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं की मी अधिवेशनात यांचा गौरवस्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ, खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू. अधिवेशनात हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हणल्या विषय सोडायला पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला? म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचं आहे हे त्याच्यामधनं दिसून आलंय. साहेब तुम्ही डॉक्युमेंट चेक करा. सचिनजी मोठे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना. हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना. सगळे आरोप खोटे आहेत. सगळे शासनाची चौकशी झाली, त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल. आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम, त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेलं एक कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे याच्यामधून सिद्ध होतं. किती कोटीची नोटीस तुम्ही पाठवणार आहात? हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत. कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत. हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. 2000 घोटाळा केला असा आरोप साहेब 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेब म्हणतात त्याच्यामध्ये सिद्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झाला आहे की नाही झाला. घोटाळा कोणी केला आहे ही मला उघडायला भाग पाडू नका. साहेब त्यांनी जो शब्द वापरलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं. त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, मीडियाला देऊन टाकावं. ज्या लोकांचे बनवले त्यांना पुढे घ्यावं. ज्या इन्व्हेस्टरांचं ती म्हणतायत ही करतायत दिले नाहीत, एक तर इन्व्हेस्टर समोर घेऊन यावं, हे कस्टमर घेऊन यावं ज्याची फसवणूक झाल्या. जर यांच्याकडे नाही, हे मी जसं हॉटेलला सांगितलं, प्रेस कॉन्फरन्सला येताना 50 लोक माझ्या इथं तयार होते, त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणं लय गरजेचं होतं. एवढा मोठा पुरावा होता त्यांच्याकडे, आणला नाही. याचा अर्थ हे भुनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांनी. कुठलं याच्यामध्ये तथ्य नाही. जे व्हिडिओ त्यांच्याकडे आहे म्हणतात प्रूफ करा ना. खरात साहेबांचे करतायत ना, करा तुम्ही. आता या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो आणि चौकशीतून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.